आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार। राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसांमध्ये नवीन पॉलिसी येणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2 मोठ्या घोषणा केल्या। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता। लेखक अनिल थत्ते यांना देखील महाजन यांच्याकडून नोटीस। एकनाथ खडसेंनी माझ्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतूने विपर्यास केला। खडसेंनी महाजनांबाबत केलेलं बदनामकारक वक्तव्य माझ्या व्हिडिओत नाही। अनिल थत्ते यांची प्रतिक्रिया। खडसेंना नोटीस पाठवण्याच्या विषयावर गिरीश महाजनांनी बोलणं टाळलं। गिरीश महाजन आज या विषयावर पत्रकार परिषद घेणार। भोंगे लावणाऱ्यांवर कारवाई करा। आवाजाचे नियम न पाळणाऱ्यांवर देखील कारवाई करा। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची मागणी। 22,000साठी सिद्धिविनायक बिडवलकरची नग्न करत मारहाण करत हत्या। सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव। आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण? वैभव नाईक यांचा फेसबुक पोस्ट करत सवाल। कोल्हापूरच्या कागलचे संजय घाटगे आणि अमरीश घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजप कार्यालयात पक्षप्रवेश होणार। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेवर गुन्हा दाखल। फिर्यादी भगवान कांडेकराच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा। अनुसूचित जमातीबद्दल वक्तव्य केल्यानं तक्रार।